आवाजात असला पाहिजे. शाहीर काय गातो शिवाजी महाराजाचा? शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभूचा गातो गुणगान, शिवप्रभूचा गातो गुणगान, शिवप्रभूचा गातो गुणगान. पोवाडा म्हणलं की त्याच आवाजात असलं पाहिजे ना. शिवाजी महाराजाचं चरित्र आहे. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा एवढी कामगिरी आमच्या पदरात घाला. राजा माघ वद्य नवमीच्या दिवशी गड ताब्यात घेतो, गवताची गंजी पेटवतो, गडावर जाळ दिसल्याबरोबर गडावर या. तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असेल. राजा आता शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणलं तसंच सांगावं आवेशात. शाळेची मास्तरीन पोरायला म्हणे शिवाजी महाराजांना अफजल खानासाठी रेटरच फाडला. नसता फाळडा तर बरं झाला तो होता. विठाला विठाला. शिवाजी महाराजाचं चरित्र म्हणल्यानंतर त्या आवेशातच असलं पाहिजे ना ते. ऐका, ओम म्हणल्याच्या नंतर शांती मिळते, राम म्हणल्याच्या नंतर पापातून मुक्ती मिळते, आणि छत्रपती म्हटल्याच्या नंतर 100 वाघाची शक्ती मिळते. ताकद शिवाजी महाराजांच्या नावात. ही ताकद शिवाजी महाराजांच्या नावात आहे. राजांकडे पाहिल्यानंतर लढण्याची ऊर्जा निर्माण होते. म्हणून जम्मू काश्मीरला मराठा बटालियननं सीमेवर राजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला महाराज, लक्षात ठेवा. आणि यंदाची सर्वात भारी शिवजयंती तुम्हाला आठवत असेल नसेल मला माहिती नाही, पण सांगून देतो, कीर्तन झाल्यावर यूट्यूबला बघा. यंदाची 19 फेब्रुवारीची सर्वात भारी झालेली शिवजयंती, सीमेवर बर्फाची वृष्टी होत होती. त्याच आवेशात आणि त्याच ताकदीनं सगळे जवान लेझिम आणि ढोल पथकाच्या ताशात राजांकडे पाहून नाचत होते. ही खरी ताकद आहे, ही खरी शिवजयंती. गरजने म्हणजे उंच स्वरात म्हणणे. कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला हे विसरता कामा नये. हे स्वराज्य जर मिळालं असेल तर ही छत्रपतीची कृपा आहे महाराज. मग त्यांचा पोवाडा गायचा म्हणल्यावर त्या ताकदीनच गावं लागेल. अहो छत्रपती जिथलं तिथं वेगळं असतं ना, भाषण म्हणल्यावर वेगळं. अध्यक्ष महोदय, विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे, राजकारणातून संन्यास घेईल अध्यक्ष महोदय. बरोबर आहे ना. राजकारणातलं भाषण वेगळं, कीर्तनाचा टोन वेगळा, व्याख्यानाचा टोन वेगळा, चरित्राचा टोन वेगळा. गरजने म्हणजे उंच स्वरात म्हणणे. ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे भजन, पोवाडे म्हणजे नामस्मरण, पोवाडे म्हणजे चिंतन. रामकृष्ण हरी म्हणणं म्हणजे पोवाडा गाणं. बरोबर आहे ना. म्हणजे ज्ञानोबा तुकोबारायानं काय केलं, या जगाच्या मालकाचे पोवाडे त्यांनी गायले. रात्रंदिवस काळ वेळ नाम उच्चारिता, दोन्ही पक्ष पाही उद्धरते. भगवंताचं नाम घ्या, पण नाम घ्यायला आवडतं का? काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने, काळ सारा वाचिंतने. एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा स्नाने, एकांतवासी गंगा. देवाच्या पूजने हरी, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रदक्षिणा तुळशीच्या. युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार. सारा वाचिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने. प्रदक्षिणा तुळशीच्या, तुळशीच्या.
घ्यावा चिंतने. चिंतन करण्यामध्ये काळ सारला गेला पाहिजे, आपला काळ त्याच्या चिंतनामध्ये गेला पाहिजे. म्हणून ज्याचे गरजता पोवाडे. पण भजन करायला आवडतं का? बोला. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, पण मन माझे केशवा. अमृतापेक्षा देवाचं नाव गोड आहे, पण घ्यायला आवडत नाही. दारू कडू आहे, पण सोडायला आवडत नाही. दारू कडू आहे का नाही? एवढा सज्जनपणाचा आव आणून नेमकं मिळवायचं काय? म्हणजे महाराज सांगू शकतो आणि तुम्ही सांगू शकत नाही, मग किती इज्जत घालायली तुम्ही माझी? हां, बरोबर आहे ना? अहो दारू कडू आहे ना. एकाला बायको म्हणे, अहो हे दारू पिता चांगलं नाही, तुम्ही जरा 5G आहे, हे दारू पिता हे चांगलं नाही. तो म्हणे मलाही कळतं का दारू वाईट आहे. काय म्हणला? मलाही कळतं का दारू वाईट आहे. बरोबर आहे. मग ती म्हणली, अहो मग तुम्ही हे सोडत का नाही? म्हणे या देशाचा ढासळत चाललेला अर्थव्यवस्थेचा कणा मला पाहवत नाही, तो मजबूत करण्यासाठी मला हे करणं भाग आहे. लक्ष नाही का? काय बी करतील पण पेतील. कडू आहे पण सोडत नाही. विषय विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडो जीवाशी झाला. म्हणून म्हणतात, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम, किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला. किती गोड गोड तुझे नाम, 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 गोड तुझे नाम, गोड तुझे नाम. किती गोड गोड तुझे नाम. माझ्या विठ्ठला, माझ्या विठ्ठला, किती गोड गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे. मग ते पोवाडे गा, ते गोड नाम तुम्ही घ्या. ज्याचे गरजता पोवाडे परिणाम, कळी काळ पाया पडे. आपण ज्या काळाच्या पाया पडतो ना, मरणाची भीती असल्यावर माणसं काय मोजणार नाहीत. बोला. अरे ते चोरान जर अडवलं ना, अशी रिव्हॉल्वर लावली ना, तो म्हणतो सगळं काढून देतो, मारू नका. बरोबर आहे ना? हां, सगळं काढून मारू नका म्हणतो. बरोबर आहे, बरोबर आहे ना? मग आपण पाया पडतो का नाही त्याच्या? कळी काळ पाया पडे. काळाच्या पाया पडतो ना, पण तो काळ आपल्या पाया पडतो. जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. तुकाराम तुकाराम, 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 तुकाराम तुकाराम. तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम. नाम घेता नाम घेता काव्यम, नाम घेता काव्यम. तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, तुकोबा समर्थ, तुकोबा. तुकाराम तुकाराम, तुकाराम तुकाराम. नाम घेता तुकाराम म्हणलं, तुकाराम महाराजाचं प्रमाण तुकाराम महाराजालाच म्हणायला हवं आपण, आहे का? तुकाराम तुकाराम, नाम घेता का पेयम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. कळी काळ पाया पडे. आता पैठणचे बाबा आहेत. नाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली माया हो, ऐका. आणि एका बाईची पोरगी नेमकीच माहेरातून सासरला नांदायला निघाली.
ती बाईची पोरगी नांदायला निघाली आणि महाराजाची अंत्ययात्रा तिथून चालली. आणि या बाईच्या मनात आलं फक्त म्हणे माय पोरगी नांदायला चालली आणि या महाराजाची अंत्ययात्रा इथून चालली, ह्या महाराजाला आजच मरायचं होतं का, अशी म्हणली मनातली मनात. बरं, आणि नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईल. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. आता असं उठून बसणं शक्य आहे कोणी? बरं, ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? बरोबर ना, लक्ष देऊन ऐका बरं का. दुसऱ्यांदा अंत्ययात्रा चालली तेव्हा खांदेकऱ्याची चर्चा सुरू झाली. अरे एवढा मोठा महाराज, पण शेवटी आपल्याच खांद्यावर चालला का नाही? भावकी, भावकी अवघड असते. एवढा मोठा महाराज पण शेवटी आपल्याच खांद्यावर जावं लागलं का नाही? महाराज पुन्हा उठून बसले, म्हणले तुमच्या खांद्याची गरज नाही, झाली ठेवा खाली. बरोबर आहे. आणि तिसऱ्यांदा जलसमाधी घेतली. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. ज्याची गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. तो हा पंढरी तारा, तो हा पंढरी तारा. टाळ्या वाजवा एकदा. वा. महाराज म्हणले तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 चौ 18 जना, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाला विचारा, तो पंढरपूरचा राजा आहे. ऐका बरं का. सरपंच गावचा राजा, आता अवताडे दादा आहे ना, सरपंच गावचा राजा, आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा राजा, मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा, पंतप्रधान देशाचा राजा, पण या जगाचा राजा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदानाही नाही कळला, वेदानाही कळला अंत पारयाचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची कीर्ता की तो चोखोबाची गुरे राखितो. पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजेचा. कानडा राजा असा आलाप लांबला की समजायचं टाळ्याची अपेक्षा आहे, बाकी काय नाही. हा, लक्ष द्या माझ्या. कानडा राजा पंढरीचा. लक्ष द्या. महाराज म्हणले
पांडुरंग परमात्मा या जगाचा राजा आहे हे मी सांगत नाही. लक्ष द्या. पुसा 6 चौ 18 जना चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. तो हा पंढरीचा राणा पुसा 6 चौ 18 जना विठोबा रखुमाई.